दुसरीकडे नोटाबंदीचा परिणाम हा पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दानपेटीवर देखील झालेला दिसतोय। या दानपेटीतील पैशांची मोजदाद करण्यात आली, त्यात नेहमीपेक्षा कमी दान जमा झाल्याचं निदर्शनास आले। त्याचप्रमाणे बंद करण्यात आलेल्या 500 आणि हजारांच्या नोटांचं प्रमाण देखील नेहमीपेक्षा कमी आहे। दगडूशेठ हलवाई मंदिरात झालेल्या या नोटा मोजणीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। सध्याच्या चलनकोंडीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील दानपेटी आज उघडण्यात आली आहे। आत्ताच या सगळ्या नोटांचं किंवा दानपेटीमध्ये जमा झालेलं जे काही धन आहे त्याचं अशा पद्धतीनं वर्गीकरण करण्यात आलं। त्याच्या ज्या काही नोटा जमा झाल्यात त्या अशा पद्धतीनं इथे त्याचे लावून ठेवण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे काही अगदी नवीन 500ची नोट म्हणजे त्या देखील आत्ता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकण्यात आल्याचं लक्षात येतं आहे। 2000च्या नोटा आहेत, मात्र नवीन 500ची नोट अजूनपर्यंत चलनात आलेली नव्हती, ती इथे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दानपेटीमध्ये आपल्याला टाकण्यात आल्याचं लक्षात आलेलं आहे। तर एकूणच ही सगळी जी काही मोजणी आज झालेली आहे आणि चॅरिटी कमिशनरने खरं तर याआधीच सूचना दिल्या होत्या की प्रत्येक देवस्थाननी रोजच्या रोज त्यांच्याकडे जमा होणारा जो जे धन आहे त्याची मोजदाद करावी आणि ते बँकेत जमा करावं। तर त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी हे सगळं पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये करण्यात आलं आहे। आपल्यासोबत चॅरिटी ऑफिस कमिशन ऑफिसचे अधिकारी जे आहेत महाले साहेब ते आहेत, त्याशिवाय महेश सूर्यवंशी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत। सुरुवातीला महेशजी मला सांगा की साधारणपणे आपण कधी ही सगळी मोजणी करत असतो? आम्ही दर शनिवारी दानपेटी मोजत असतो। त्या शनिवारी आम्ही ती मोजली नाही आणि चॅरिटी कमिशनर ऑफिसला अर्ज दिला की तुमच्या निरीक्षकाच्या देखरेखीखाली आम्ही दानपेट्या उघडू इच्छितो। त्याचं कारण एकच आहे की या ठिकाणी जो अभूतपूर्व टंचाई नोटांची निर्माण झालेली आहे 100, 50, 10, 20, तर भाविकांकडनं इथं सुट्ट्या पैशांची मागणी होण्याची शक्यता आणि काही व्यापाऱ्यांची आणि आपण त्यांना पुरवू शकणार नाही, त्या दृष्टिकोनातून ट्रस्टच्या कारभारावर कुठलाही आक्षेप येऊ नये या कारणास्तव आम्ही धर्मदाय आयुक्त कार्यालयातल्या निरीक्षकांना बोलवण्याची विनंती केली आणि त्यांनी देखील ती मान्य केली। तुम्ही याविषयी काय? एक ट्रान्सपरन्सी ठेवणं हा त्याच्या मागचा खरं तर उत्तम उदाहरण त्याला म्हणता येईल आणि हाच पायंडा जर इतरही विश्वास व्यवस्थांनी पाडला तर नक्कीच सर्वसामान्यांना त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे। हे सगळं चलन जे आहे, ह्या सगळ्या नोटा ज्या आहेत पुन्हा चलनामध्ये येऊन लोकांची जी आता सध्या अडचण होते त्यावरती काही स्वरूपामध्ये निश्चित दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।